मंडळी, हे असं कोणतं लाकूड आहे की ज्याची लोक पाया पडून पूजा करतायत आणि मी आज अशा ठिकाणी उभा आहे ना की तिकडून हे दृश्य वेगळंच काही तुम्हाला बघायला मिळणार आहे. ते काय तुम्हाला व्हिडिओच्या वेळी नक्की कळेल. तर जय मल्हार मंडळी, मी आहे नाना, तुमचं स्वागत करतो तुमचा डेली मिनी ब्लॉगचा दिवस 23वा. आज आपण फटाफट सकाळी ना आपल्या बोटींना कलर लावून घेतले, कारण आपल्या हौली जवळ येते म्हणजे बोटींचं काम आणि सजवणं खूप गरजेचं असतं. इकडे मंडळी वारीनपाडा होलिकास्तव म्हणजे आपला वारीनपाड्याच्या हौली मैदानाजवळ आलो आणि तयारी काय काय ती बघत होतो. इकडे सचिन दादा त्याच्या बोटीचा बावटा बदलत होता. त्यांनी जुना बावटा काढून नवीन आपला छत्रपती शिवाजी महाराज आणि राजांचा हा एकदम अतिशय भारी बावटा त्यांनी त्याच्या बोटीला लावला. खूप भारी वाटत होतं. राजांची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर दिसत होती. इकडे मंडळी एकीकडे मी माझा काम आटपून फटाफट निघालो होतो म्हणजे आपलं वारीनपाड्याच्या प्रसिद्ध अशी कोंबार हौली बघण्यासाठी मी गेलो होतो. मंडळी, ह्या हौलीमध्ये ना खूप मजा येते, कारण सर्वात प्रथम म्हणजे ही हौली 2 दिवसाआधी असते आणि त्यांना लाटचुरीची हौलीसुद्धा म्हणतात. इकडे प्रत्येक जण 3 मानाच्या हौल्या आणतात. त्यामध्ये एक असते ती म्हणजे आंब्याची, एक असते भेंडीची आणि एक असते ती म्हणजे एरंडीची. एरंडीची हौली जी असते ना ती मानाची हौली असते, म्हणजे तिचं जे पण ओटी भरली जाते ते एरंडीच्या हौलीची भरली जाते आणि बाकीच्या दोन्ही हौल्यांची पूजासुद्धा केली जातात. इकडे आपला दादा मस्त कोली लूक घालून आला होता, पाय भारी दिसत होता. एकीकडे मंडळी मोठ्या भरायची सुरुवात झाली होती आणि आता अनाऊन्समेंट झाली होती की आता हौली लवकरात लवकर हौलीच्या मेन जागेवर उभा करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक स्त्रियांची घाई चालू होती. इकडे मंडळी असा अगरबत्तीचा धूर उठला होता. खूप भारी वाटत होतं हे सगळं दृश्य बघायसाठी. अतिशय असं वाटत होतं की एखाद्या फिल्म सिटी झाली आहे. आणि मंडळी ना ही दृश्य ना जसं तुम्हाला समजून येतं लगेच ना त्या लोकांनी तिन्ही खांब तिन्ही हौल्या ज्या आहेत ना त्या फटाफट उभा करायला केली सुरुवात. पहिला उभी केली ती म्हणजे आंब्याची, नंतर उभी केली भेंडीची. दोघांना एकत्र केला आणि लगेचच ना हात घातला ती म्हणजे तिसरी आणि मेन मुख्य हौली ती म्हणजे एरंडीची असणारी हौली. मंडळी, ही हौली ना हिला मेन ओटी वगैरे भरली होती, फटाफट ती उभी केली आणि एकी बाजूला मी बाकी झालो, कारण त्यांना काम करायचं होतं. म्हणून हे दृश्य तुम्हाला एक दाखवण्यासाठी मी ते जवळ गेलो होतो. फटाफट हौली बांधून घेतली आणि हौलीला अग्नी द्यायसाठी केली झाली सुरुवात. मी मंडळी वरती आलो आणि हे दृश्य बघायचं होतं की अख्खा गाव त्या हौलीभोवती गोल गोल फेऱ्या मारत होता आणि हे दृश्य कुठं ना कुठे एकत्रीकरण हे अतिशय मिस करतो ह्या सध्या दुनियेमध्ये, की प्रत्येकजण कुठे ना कुठे हरून गेलं आहे. पण सणासुदीला कोलीवाड्यातले प्रत्येकजण एकत्र येतात आणि हे दृश्य बघण्यासारखं असतं. लवकरच तुम्हाला असाच एक कंटेंट मी अजूनसुद्धा देणार आहे. आणि त्याआधी मंडळी ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कोंबार हौली कोणाकोणाला माहिती होती त्यांनी कमेंट नक्की करा. बाय बाय.